पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीचे बिगुल अद्यापही वाजले नाही, तोवरच राजकीय घडामोडींना वेग आला आहे। आमदार समाधान आवताडे यांनी पुन्हा भाजपकडून उमेदवारी निश्चित समजून कंबर कसली आहे, तर भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील गावभेट दौरे सुरू केले आहेत। त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर महायुतीचे घटक पक्ष असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही जागा युतीमध्ये परंपरेनुसार शिवसेनेची आहे, त्यामुळे सेनेला ही जागा सोडावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये या जागेसाठी ओढाताण होण्याची शक्यता आहे। तसेच काल सोलापूर वाहिनी न्यूजशी बोलताना सोलापूर लोकसभा जिल्हा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांनी महायुती जिल्ह्यातील 11 मतदारसंघ जिंकतील असा विश्वास व्यक्त करत पंढरपूर मंगळवेढा विधानसभामध्ये जर चमत्कार झाला तर निष्ठावंत शिलेदार म्हणून शिंदे साहेब नक्कीच मला संधी देतील असा विश्वास व्यक्त केला आहे। तत्पूर्वी पाहूया काय म्हणाले महेश नाना साठे। नमस्कार, मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनीवर आपलं स्वागत आहे। आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे, आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेना नेते महेशजी साठे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। कारण की लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे। त्याच पद्धतीने महायुती असतील किंवा महाविकास आघाडी असेल, या दोन्हीही घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली। त्याच पार्श्वभूमीवर आज पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा निवडणूक जरी लागली नसेल, बिगुल जरी वाजले नसले, तरी जवळपास भाजपच्या माध्यमातून मला तिकीट फिक्स असल्याचं मानत आमदार समाधान आवताडे यांनी कंबर कसली आहे। तर परिचारक हे देखील, भाजपचे नेते परिचारक हे देखील गावभेटी दौरे सुरू करत आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत। सर, विधानसभा निवडणुकीच्या वारे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वाहत आहे, तुम्ही देखील शिंदे गटाचे नेते आहात, काय सांगू शकाल? नक्कीच आत्ताच नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये त्या ठिकाणी आणखीन उसंती मिळाली नाही, तोपर्यंत विधानसभेची आचारसंहिता त्या ठिकाणी समोर येते आहे। आणि मग निवडणूक म्हटलं की प्रत्येकजण पक्ष त्या ठिकाणी आपापली स्ट्रॅटेजी बांधत असतो, आणि आपल्याला नेमकेपणानं त्या ठिकाणी लोकांसमोर जायची ही वेळ 5 वर्षातनं एकदा येत असते, आणि जनता जनार्दन ही त्या ठिकाणी आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी संबंधित सभागृहामध्ये पाठवत असते। आणि प्रत्येकाच्या पक्षाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षा असणं काही गैर नाही। लोकशाही मार्गानं त्या ठिकाणी लोकांचा कौल घेऊन त्या ठिकाणी जे जनता जनार्दन कौल देईल तो त्या ठिकाणी त्याचं प्रतिनिधित्व करत असतो। त्यामुळे प्रत्येकजण त्या ठिकाणी जरी युती असेल, महाआघाडी असतील, तर प्रत्येकजण त्या ठिकाणी आपल्याला कशी संधी मिळेल आणि आपण कसं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एक संधी मिळेल तर त्याचा प्रयत्न करत असतो। त्या पद्धतीनं मग तो आपले कार्यकर्त्यांची बांधणी असेल, आपल्याला त्या ठिकाणी जनतेपर्यंत जाण्याचा जे मार्ग असतील मग ते त्या मार्गाचा अवलंब करत असतात। आणि म्हणून मग जर का जनतेमधनं त्या ठिकाणी एक जनतेशी सामोरं गेल्यानंतर ज्यावेळेस 1 to 1 होतं, त्यावेळेस प्रत्येकाला एक आत्मविश्वास वाटतो किंवा समाज आता माझ्या पाठीमागं आहे। त्याच्यामुळं आज आपण त्या ठिकाणी जनतेच्या कौलाला सामोरं गेलं पाहिजे अशी प्रत्येकाची, आणि प्रत्येकजण उभा राहणाऱ्याला असं वाटत असतं की मी निवडून येतो, कारण का तसे ते आडाखे बांधलेले असतात। आणि प्रत्येकजणच काही मी पराभव होणार म्हणून निवडणुकीला सामोरं जात नसतो। मग किती जरी उभारले तर शेवटी निवडून हा एकच येणार असतो, पण प्रत्येक उभारणारा वाटत असतं की मी कसं निवडून येणार, आणि त्याची ती गणितं मांडत असतो। परंतु शेवटी किती जरी आपण स्वतःला काही जरी समजलं तर जनता ही सगळ्यात श्रेष्ठ असते, आणि जनता नेमकेपणानं त्या ठिकाणी आपल्याला कोण योग्य ना अयोग्य हे जनता नक्की ठरवत असते, आणि जनतेच्या काठीमध्ये आवाज नसतो पण परिणाम असतो। त्याच्यामुळं आज सगळेच या विधानसभेच्या निवडणुकीला आज इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे, त्यात काही दुमत असायचं कारण नाही, मग सगळ्याच पक्षाकडनं वाढलेली आहे, हे आपल्यासमोर आहे। शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी शिवसेनेची ताकद होती, आता शिवसेना ही शिंदे गटाकडे आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत आहेत। मग या सोलापूर जिल्ह्याचे तुम्ही लोकसभा प्रमुख आहात, मग कशा प्रकारे पाहताय, पुन्हा एकदा विधानसभेमध्ये काय व्यूहरचना असणार आहे? खरं आहे आपण म्हणता ते, पण सोलापूर जिल्ह्यामध्ये नक्कीच एक शिवसेनेची ताकद आहे, आणि शिवसेनेचा मतदार हा त्या ठिकाणी कोणाच्याही दावणीला बांधलेला नसतो, तो स्वतंत्र विचाराचा असतो। मांडलिकत्व कधी स्वीकारत नाही, आणि जो मांडलिकत्व स्वीकारत नाही ह्या मानसिकतेचे सर्व जेवढे लोक आहेत ते शिवसेनेबरोबर आहेत, आणि ते शिवसैनिक आहेत।
आज एकेकाळी म्हणण्यापेक्षा आजही त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद तेवढीच आहे. आपण पाहिलं इतिहासात त्या ठिकाणी जर बघितलं तर हे याच जिल्ह्यानं शिवसेनेला 5 आमदार दिलेले आहेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी उत्तम प्रकारची खानदारे वगैरे त्यावेळेस आमच्या पक्षातून मंत्री राहिलेले आहेत. त्याचबरोबर आमचे पाटील साहेब देखील त्या ठिकाणी रतिकांतजी असतील आणि आपले शिवशरणअण्णा पाटील असतील यांनी आमचं पक्षाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. बार्शीचे राजाभाऊ राऊत असतील किंवा कधीकाळी अपक्ष म्हणून बबनदादा शिंदे असतील, आणखीन सोपल जे असतील, हे सुद्धा आमच्या पक्षाचे त्या ठिकाणी उमेदवार राहिलेले आहेत. मला वाटतं त्या ठिकाणी तत्कालीन आमदार आपले भारतनाना बालकेंची सुरुवातसुद्धा आमच्याच पक्षामधून झालेली आहे. वसंतदादा काळेसुद्धा त्या ठिकाणी पुरस्कृत आमच्याच पक्षातून झालेले आहेत. आणि मग मागच्या काळामध्ये प्रशांतजी परिचारक साहेबसुद्धा युतीमधून त्या ठिकाणी एक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या चिन्हावरून रेड हाऊसमधून त्या ठिकाणी आमच्याकडनं उमेदवारी राहिलेले आहेत. अर्थात त्यांना यश आलं नाही हा भाग गौण आहे. परंतु नक्कीच करमळ्यामधून नारायणाबा पाटील आमचे आमदार राहिलेले आहेत. आणि म्हाड्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मागच्या वेळेस संजय बाबा कोकाटे हे आमच्या पक्षाचे उमेदवार होते, त्यांना 69,000 मतं पडलेली आहेत. त्याच्या अगोदर शिवाजी सावंत सरनी देखील त्या ठिकाणी 50,000च्या आसपास मतं मिळविलेली आहेत. आणि मग इथून देखील आत्ताचे विद्यमान आमदार त्या ठिकाणी समाधान अवताडे हे सुद्धा त्या ठिकाणी 2014ला आमच्या पक्षाकडनं उभारून जवळपास 40,000चं मताधिक्य घेतलेलं आहे. खरं तर 2014ला त्या ठिकाणी मला 2009लाच उद्धवसाहेबांनी 2014च्या तयारीला लाग म्हणून सांगितलेलं होतं. आणि त्यावेळेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रायोरिटीप्रमाणे त्या ठिकाणी मी कामही चालू केलेलं होतं. गावभेटी गाव दौरे त्यावेळेस संघटना बांधणी चांगली झाली होती. पण शेवटच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर BP रोंगे सर आणि समाधानजी अवताडे यांचा प्रवेश झाला. आणि मग ते विधानसभा डोळ्यासमोर ठेवून झालेला होता. मग आमची मुलाखतसुद्धा एका कॅबिनमध्ये 2 मतदारसंघाची घेतली गेलेली होती की माड्यासाठी कल्याणजी काळेसाहेब चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि शिवाजी सावंत सरांची, आणि पंढरपूर मंगळवेढ्यासाठी माझी डॉक्टर रोंगे सर आणि समाधानजी अवताडे अशी आमची 5 जणांची मुलाखत एकाच खोलीमध्ये त्यावेळेचे आमचे पक्षप्रमुख यांनी घेतली होती. परंतु त्यावेळेचे पक्षप्रमुख तिकीटं कशी दिली जातात किंवा काय, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी काही कारणानं माझं तिकीट कापलं गेलं. रोंगे सरांनाही त्या ठिकाणी संधी मिळाली नाही ना समाधानजी अवताडेंना मिळाली. आता ती कशी मिळाली काय मिळाली हा भाग गौण आहे. आणि मग अशामुळं त्या ठिकाणी ती संधी गेली. पुढे जाऊन त्यांना पण पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि पुढे मग आत्तापर्यंतचा इतिहास आहे आमच्या पक्षामध्ये पंढरपूर मंगळवेढ्याचा गेले 5 टर्मचा. मग ते त्या ठिकाणी पाठीमागं आमचे दत्ता भोसले उभारले होते. त्यावेळेस त्यांना एक 11,000च्या आसपास मतं मिळाली होती. त्याच्यानंतर वसंत काळेसाहेब उभारले, त्यांना जवळपास पुरस्कृत म्हणून त्यांना जवळपास 60-65,000च्या आसपास अगदी थोड्या फरकानं त्यांचा पराभव झाला होता मनोहरजी जोशी साहेबांच्या काळामध्ये. त्याच्यानंतरनं मग भारतनाना बालकेजी आमच्याकडनं उभारलेले होते. पुन्हा मग नंतर आमचे भगत सर उभारले होते आणि नंतरच्या काळामध्ये समाधानजी. परंतु हे प्रत्येकजण त्या ठिकाणी जर का भगत सर सोडले तर हे आमच्या पक्षाचे मुळात कोणच नव्हतं. परंतु आयत्या वेळेस त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ते डोळ्यासमोर निवडणुका ठेवून यायचे आणि त्या ठिकाणी पक्षाला पुन्हा निवडणुका झाली की सोडून जायचे आणि जाताना बऱ्यापैकी संघटना डॅमेज करून जायचे आणि पुन्हा 5 वर्ष आम्ही संघटना बांधायचो. आणि पुन्हा आम्हाला शब्द दिला जायचा की ठीक आहे यावेळेस पूर्ण संधी नाही पण पुढच्या वेळेस देतो, आणि पुन्हा संघटना बांधून घ्यायची आणि पुन्हा त्यावेळेस तिकीट दुसऱ्याला दिलं जायचं. यातून काय प्रयोग झाला का, यशस्वी झाला का? मग आमचं म्हणणं त्याच वेळेस पण तेच होतं की तुम्ही सातत्यानं नवीन प्रयोग करता, सातत्यानं तुम्ही दुसऱ्या लोकांना बाहेरच्या आयत्या वेळेस उमेदवारी देता, यश मिळत नाही. परंतु ते आले तर पुन्हा ते पक्षात पण राहत नाहीत आणि जाताना पुन्हा ते पक्षाला डॅमेजही करून जातात आणि काही शिवसैनिकांना बरोबरही घेऊन जातात. मग 5-5 वेळेस आपण पराभवाला सामोरं या ठिकाणी गेलेलो आहे. तर मग आपल्या मूळच्या हाडाच्या शिवसैनिकावरती तुम्ही विश्वास टाका. एक वेळेस त्याला पराभव जाऊ, पण दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस त्याला यश मिळेल. 5 वेळेस हा प्रयोग करून तुम्हाला यश मिळालं नाही. मग आमचं म्हणणं त्यावेळेस तेच होतं
की तुम्ही प्रॉपर हाडाच्या शिवसैनिकाला त्या ठिकाणी संधी द्यावी, परंतु तसं त्या काळात झालं नाही. आणि आज पाहताय मग आज आता पक्षप्रमुख बदललेले आहेत. कडवट शिवसैनिक म्हणून तुमचं देखील पंढरपूर मंगळा विधानसभेसाठी नाव सध्या चर्चेत आहेत. तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार म्हणून पंढरपूर शहरात मंगळा शहरात तुमची ओळख आहे, एक छाप आहे. मग कुठंतरी संधी मिळू शकते अशी चर्चा आहे, काय वाटतं? हे बघा, इच्छा तर आहे, नाही म्हणणार नाही, आणि कोणालाही असू शकते, परंतु शेवटी युतीच्या धर्मामध्ये आपल्या इच्छा अपेक्षा जर का आपण स्वतःला निष्ठावंत मानत असेल तर त्या इच्छा ह्या दाबायच्या असतात. शेवटी आपला नेता हा त्या ठिकाणी प्रमुख ठिकाणी असताना आपल्या नेत्याला, आपल्या पक्षाला किंवा युतीला गालबोट लागलं नाही पाहिजे, हे वर्तन निष्ठावंत शिवसैनिकाचं असलं पाहिजे. आणि म्हणून मागच्या दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस आमची 2019ला ही जागा गोठली म्हणण्यापेक्षा आमच्या कर्त्या पुरुषाकडनं ती जागा गोठवली गेली. दुर्दैव आहे, 6 जागा सोलापूर जिल्ह्यात होत्या विधानसभेच्या, आणि आज आम्हाला त्या ठिकाणी बॅकफूटवर यावं लागतं आहे. हे आमच्या त्यावेळेच्या तत्कालीन नेतृत्वाचा त्या ठिकाणी फेल्युअर आहे. पण जे झालं ते झालं आहे, त्यात आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकाचं नुकसान झालं आहे. आज मलासुद्धा इच्छा आहे, परंतु आज या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर तसं आपण आज इच्छा व्यक्त करणं कितपत योग्य होईल माहिती नाही. परंतु जर का काही वेगळे प्रयोग नेतृत्वाच्या डोक्यात असतील म्हणजे करायचे झाले तर नक्कीच त्यावेळेस मी माझी इच्छा व्यक्त करणार आहे. आणि मला खात्री आहे तशा कंडिशनमध्ये जर का त्या ठिकाणी ही जागा जर का वरिष्ठ लेवलला जर का सुटली तर मला खात्री आहे नव्हे 100% गॅरंटी की माझ्या नेतृत्व हे मला वाटतं दुसरं तिसरं कोणाला संधी नाही तर ह्या सर्वसामान्य महेश साठेला, त्यांच्या कार्यकर्त्याला नक्कीच ते संधी देतील. म्हणून आता विठ्ठलाकडे त्या ठिकाणी तसं काही चमत्कार घडतंय का बघू. नसेल तर शेवटी जे नेतृत्व जे निर्णय घेईल त्या नेतृत्वांच्यावरती विश्वास ठेवून आणि ते सांगेल त्या पद्धतीनं आपण काम करणार आहोत. भले आपल्याला उमेदवारी मिळो ना मिळो, परंतु जे युतीचा उमेदवार ठरेल त्याचं प्रामाणिकपणे आपण काम करणार, यात मात्र तिळमात्र शंका नाही. आज ज्या पद्धतीने आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझं नाव जवळपास महेश साठेच्या माध्यमातून फिक्स होऊ शकतं जर काही चमत्कार घडायचा असेल तर, त्याच पद्धतीनं आता शिवाजी सावंत यांचे बंधू अनिल सावंत यांनी देखील पंढरपूर मंगळासाठी मागणी केलेली आहे. तशा प्रसारमाध्यमाच्या बातम्या देखील प्रसारित होत आहेत. कशा प्रकारे पाहता? खरं तर सावंतसाहेब आमचे नेते आहेत पक्षातले. आत्ता सध्याच आमचे तानाजी सावंतसाहेब मंत्री महोदय हे भूम वाशिम परांडा या मतदारसंघाचं ते त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे बंधू शिवाजी सावंत सर हे आमचे नेते आहेत. ते पूर्ण जिल्ह्याचं संपर्क प्रमुख म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी सांभाळत आहेत. आता शेवटी कसं असतं आहे, एक व्यक्ती महत्त्वाकांक्षी असतो आणि कोणी किती इच्छा व्यक्त करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आपण म्हणता, मी सुद्धा काही माध्यमांना पाहिलं, परंतु मी व्यक्तिगत आमच्या अनिलजी सावंत साहेबांची मुलाखत ते स्वतः बोलताना किंवा त्यांनी व्यक्त करताना ऐकलेली नाही, पाहिलेली नाही. आपल्या माध्यमातूनच ते इच्छुक आहेत अशा बातम्या मला वाटतं 2-3 दिवसामध्ये येतात. नक्कीच ते आमच्या लवंगी कारखानाच्या माध्यमातून मंगळवेढा भागामध्ये त्या ठिकाणी ते काम करतायत. आणि जर का ते खरं असेल तर नक्कीच मग तिथल्या जनरेटा त्यांच्या पाठीमागं असेल. शेवटी निवडणुकीत इच्छा व्यक्त केव्हा होते तर जनतेचा रेटा असल्याशिवाय आपण इच्छुक म्हणून त्या ठिकाणी प्रबळ दावेदार म्हणून पुढं येत नाही. तर तसं काही असेल तर ते काही सांगता येत नाही. आणि त्यांनी जर का त्यांची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यांना तो लोकशाहीत अधिकार आहे. याचा अर्थ त्यांनी व्यक्त केली म्हणून मी व्यक्त करायची नाही किंवा मी व्यक्त केली म्हणून त्यांनी करायचं असं नाही. शेवटी इच्छुक जरी आम्ही आणि किती जरी असलो तर शेवटी उमेदवार हा महायुतीचा एकच असणार आहे. शेवटी अनेक वाटा त्या ठिकाणी इच्छुक म्हणून जाणारे असतील तर समुद्राला जाणाऱ्या ओढे नाले त्या ठिकाणी नद्या ह्या अनेक असतात. पण शेवटी आपल्याला समुद्राला जाऊन भेटायचं आहे आणि त्या ठिकाणी तिथंच मर्ज व्हायचं आहे. तर ज्यावेळेस युतीच्यामध्ये जो काही निर्णय होईल तो सर्वांनाच मान्य असला पाहिजे.
इच्छुक असणं काही गैर आहे का? तर इच्छुक असणं गैर त्यात काहीच नाही आहे. लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की कुठंतरी भाजपची नाराजगी मोठ्या प्रमाणात आहे. सध्या पंढरपूर मंगळामधील अनेक नेते हे तुतारीच्या वाटेवर आहेत. मग या सर्व गोष्टी होत असताना येथील जागा शिंदे गटाला सोडली जाईल का आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणार आहेत का? कारण की सध्या ही जागा BJPची आहे. भाजपच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून ही शिंदे गटाकडे वळवण्याचा तुमचा काही प्रयत्न असणार आहे का? खरं तर हा प्रश्न जो आहे आपला तो वरिष्ठ पातळीवरचा आहे. आपण आज कसं म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये नाराजी आहे, त्यांच्यामध्ये नाराजी आहे की किंवा काय आहे, ह्याचं उत्तर तेच अधिक देऊ शकतील. त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेमधून नाराजगी दिसून आलेली आहे. लोकसभेला अनेक ज्या पद्धतीने त्यांनी नारा दिला 4 सुपारचा ते होऊ शकलं नाही. त्याचा नेरेटिव्ह सेट करण्यासाठी अनेक आता घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर जेवढं शिंदे गटाकडे पॉझिटिव्ह पाहिलं जातं तेवढंच आज BJPकडे पाहिलं जात नाहीत. या सगळं पार्श्वभूमीवर अशा काही घडामोडी घडतील असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला सांगतो की लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला सोलापूर जिल्ह्यामधील 2 सीट्स गमवाव्या लागल्या हे वास्तव आहे. परंतु त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की काही आमची लोक आयत्या वेळेस युतीतली नाराज झाली आणि आयत्या वेळेस त्या ठिकाणी समोरच्या आघाडीकडे गेली. हे एक जरी कारण महत्त्वाचं जरी असलं तरी दुसरंसुद्धा कारण आहे की एखादी खोटी गोष्ट जर का सातत्यानं एखाद्याला आपण बिंबवत राहिलो आणि हॅमरिंग करत राहिलो तर ती खरी वाटायला लागते. आणि आज महाविकास आघाडी त्या ठिकाणी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये यशस्वी झाली की त्यांचं फेक नेरेटिव्ह लोकांच्या मनावरती बिंबवण्यामध्ये. तर तो फेक नेरेटिव्ह काय, तर संविधान हे आपल्या सर्वांसाठीच त्या ठिकाणी एक आपल्या टॉप प्रायोरिटीवरती आहे आणि त्या ठिकाणी श्रद्धेच्या ठिकाणी आहे आणि संविधानाबद्दल आपल्याला नितांत आदर आहे. आणि अशा संविधानाला जर का त्या ठिकाणी कोणी बदल करणार असेल, त्याच्यामध्ये काही हे करणार असेल तर ते सत्य होणार आहे की नाही होणार हा भाग नंतरचा. परंतु त्या काळामध्ये संविधान बचाव किंवा संविधान बदललं जाणार असा एक फेक नेरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवला गेला. 370 कलम हे महत्त्वाचं आहे का नाही महत्त्वाचं आहे हे आपल्या देशाच्या 140 कोटी जनतेला जर का आपण विचारलं तर मला वाटतं एक्झिट पोल घेतला तर मला वाटतं त्या ठिकाणी 99.99% त्या ठिकाणी ते 370 कलमाचं समर्थन होतील. परंतु 370 कलमाचा आधार घेऊन त्या ठिकाणी काही मुस्लिम बांधवांना आपल्या त्या ठिकाणी थोडंसं त्यांना डायवर्ट करण्यात आलं. परंतु त्यांनी जो फेक नेरेटिव्ह ह्या पसरवला तो निवडणुकीच्या नंतरच्या काळामध्ये आज ज्या लोकांच्यामध्ये नेरेटिव्ह पसरलं आज त्या लोकांनाच आज आपण कालचीच घटना पाहिली आहे की कसा फेक नेरेटिव्हचं उत्तर तुम्हाला खोटं क्षणिक असतं, ते लांब दीर्घकाळ नसतं. काल मातोश्रीमध्ये त्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या प्रमुखाला याच फेक नेरेटिव्हच्या जोरावरती त्या ठिकाणी ज्या आपली मुस्लिम बांधवांची मतं घेतली. आज त्या मुस्लिम बांधवांना सत्य कळलं त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्यांच्याच मातोश्रीमध्ये नजरबंद व्हावं लागलं आणि स्वतःला कोंडून घ्यायची वेळ आली. ह्या शेवटी किती वेळ झाली, आता निवडणुका लोकसभेच्या होऊन किती दिवस झाले, मला वाटतं 1-2 महिन्याचा काळ, 1-2. म्हणून सत्याचा असत्य हे फार काळ चिरकाळ नसतं, सत्य हे टिकतं. आणि संविधान बदललं का नाही बदललं हे आज आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष उत्तर मिळालेलं आहे. त्याच्यामुळे जो खोटा प्रचार केला आहे ते खोट्याच्यावरती जर का आपण इमले बांधायला गेलो तर ते इमले खडे राहू शकत नसतात, ते ढासळत असतात. त्याच्यामुळं आज विधानसभेमध्ये ती परिस्थिती असणार नाही. त्याच्यामुळं विधानसभेमध्ये जो फेक नेरेटिव्ह पसरला होता त्याच्याबद्दल जी चीड हे येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये जनता दाखवणार आहे की आपल्याला दिशाहीन करून जो आपला देश प्रगतीच्या वाटेकडे चालला होता आणि जर 400 जर का पार गेले असते तर आज देश आपला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरती नंबर 1ला गेला असता. आज त्याची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. आज आपल्या देशाचं अधपतन त्या निमित्तानं होणार आहे. याला जबाबदारसुद्धा ही महाविकास आघाडीच आहे. हे नुकसान त्या ठिकाणी ते भरून काढणार आहेत का? त्याच्यामुळं आज विधानसभेच्या लढाईमध्ये नक्कीच महाविकास आघाडीला ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मागील 2 दिवसापूर्वी पंढरपूर शहरात एक बैठक घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून पंढरपूर शहराचे जे जे काही कोणते पारंपरिक मतदारसंघ आहेत ते लढवण्याचा निर्धार केला आहे. काय वाटतं? आता ते किती लढवणार आहेत का 288 जे 88 लढवणार आहेत हे तेच सांगू शकतील. परंतु कसं आहे, त्यांना नेहमीच इतभर असेल तर हातभर करायची सवय आहे. आत्ता किती वल्गलना करतात आणि प्रत्यक्षात आपल्याला महिना दीड महिन्याच्या काळानंतरनं ते किती जागेवरती निवडणूक लढवू शकतात हे आपणच सांगू शकतात. आणि माझा आपल्याला प्रश्न आहे, आजच्या मितीला असा त्यांच्याकडे एखादा आश्वासन एका तर मतदारसंघामध्ये चेहरा आहे का की ज्याच्या नावावरती आपण निवडणुकीला सामोरं जाऊ शकून त्यांचं नाव पुढे येऊ शकू. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी एखादा विषय संपलेला आहे तो विषय आपण का चर्चेमधून त्या ठिकाणी जिवंत ठेवायचा आहे. त्याच्यापेक्षा आज आम्हाला त्यांचं काय आव्हानच सोलापूर जिल्ह्यासाठी तर वाटत नाही. त्याच्यामुळे इथं युतीचं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो जवळपास 11च्या 11 जागासुद्धा त्या ठिकाणी युतीच्या लागणार आहेत. 100% रिझल्ट या ठिकाणी युतीचा लागेल अशी मला खात्री आहे. आता आपण पाहायला गेलं की पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये सध्या अवताडे आणि परिचारक हे दोन्हीही भाजपचे आहेत आणि यांच्यामध्ये खदखद चालू आहे, वाद चालू आहेत. अक्षरशः श्रेयवादापासून ते सर्व गोष्टीचे वाद चालू आहेत आणि त्याचा कुठंतरी फटका येणाऱ्या तुमच्या महायुतीला बसू शकेल असं तुम्हाला वाटतंय का? कारण की जर या दोघांच्या वादात तिसऱ्याचा फायदा झाला तर तो नक्कीच महाविकास आघाडीला होणार आहे अशी देखील चर्चा आहे. नाही, मला नाही वाटत असं काय होईल. कारण का त्या दोन्ही नेत्यामध्ये प्रचंड म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. 2019ला आपण पाहिलं आहे की त्या ठिकाणी परिचारक साहेबांनी आपले स्वतः मी उमेदवार समजून काम केलेलं आहे आणि दोन्ही नेते अनुभवी आहेत. त्याच्यामुळं आज जरी काय त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून काही दाखवलं जात असेल किंवा काही चर्चा असतील असं मला वाटतं, पण जर का ते वाटतं तसं काहीच असणार नाही आणि दोघंही त्या ठिकाणी नेतृत्वावरती विश्वास ठेवणारे आहेत. त्याच्यामुळं असं काही होणार नाही असं मला वाटतं. पण त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जातं की येणाऱ्या काळात वेगळी भूमिका घेतली जाईल अशा चर्चा आहे. तुतारीकडे ओढा जास्त आहे आणि तुम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून या सर म्हणजे कशाप्रकारे पाहता आणि काय रोखण्याचा प्रयत्न असेल का? नाही, कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. आता माझ्याही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे ना. आज मलाही माझे कार्यकर्ते बसवू देत नाहीत. त्या ठिकाणी आपणही त्या ठिकाणी इच्छुक डिक्लेअर केलं पाहिजे, आपण ही इच्छा व्यक्त केली पाहिजे आणि कार्यकर्त्याच्या त्या भावना असल्या पाहिजे. कारण का शेवटी कार्यकर्ता हा त्या ठिकाणी निष्ठेनं त्या नेत्याचं काम करत असतो आणि जर का आपला नेता त्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्याही गटाला किंवा आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल ही भूमिका असते. त्याच्यामुळं कार्यकर्त्याची इच्छा असणं साहजिक आहे. परंतु शेवटी इच्छा असणं हा भाग वेगळा आणि वस्तुस्थिती ही भाग वेगळा. त्याच्यामुळं वस्तुस्थितीचा विचार करून त्या ठिकाणी शेवटी युतीतनं एकच उमेदवार दिला जाणार आहे. मग तो कोण असेल हे आज मी नाही सांगू शकत, कारण का तो निर्णय सर्वस्व युतीच्या प्रमुख नेत्याचा असणार आहे. त्याच्यामुळं आपण वेट अँड वॉच करूया. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये असं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आमच्यामध्ये मतभेद नसणार आहेत आणि मतभेद असतील तर ते वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी बोलवून घेऊन चर्चेअंती त्याच्यावरती पडदा पडेल यात काही दुमत असायचं. कारण आणि शेवटी आपापल्या नेत्यांना आपापल्या कार्यकर्त्याला सांगितलं तो कार्यकर्त्यांच्या मधला सुद्धा त्या ठिकाणी समज गैरसमज बाजूला जाऊन हातात हात घालून काम केलेले दिसतील तुम्हाला. सर, शेवटचा प्रश्न, यापूर्वी देखील तुम्ही माघार घेतलेली आहे पंढरपूर मंगळा विधानसभेसाठी. आता कार्यकर्त्यांमधूनच चर्चा चालू आहे की महेश नानानं पुढं यावं, कारण की मराठा भवनसारखा एकदम मोठा प्रश्न जवळपास इतके दिवस पेंडिंग होता तो तुम्ही आता सोडवलेला आहे आणि ते मराठा भवनचा ते जे काय आहेत ते पथ्यावर पडण्याची देखील शक्यता आहे आणि कार्यकर्त्यांमधूनच उत्साह आहे की महेश साठे यांनी आता थांबू नये. मग या सर्व गोष्टीकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? हे बघा, प्रत्येक गोष्टीचं एक टायमिंग असतं आणि राजकारणामध्ये तुम्हाला निष्ठा, सातत्य, जनतेच्या प्रति त्या ठिकाणी जनतेमध्ये तुमचं समरस असणं आणि नशिबाचा भागी लागतो. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र यायला लागतात. आता 2014ला संधी गेली, नंतरच्या काळामध्ये टेक्निकली ग्राउंडवरती त्या ठिकाणी जो काही क्रायटेरिया असतो कॉमन मिनिमम प्रोग्राम
त्याप्रमाणे त्या ठिकाणी इच्छा असून सुद्धा थांबावं लागलं. आणि आज शेवटी जर मी म्हणलंच ना, परिस्थिती बदलली तर मला मागायची गरज पडणार नाही. त्या ठिकाणी माझं नेतृत्व मला नक्कीच न्याय देईल. परंतु आज शेवटी नेतृत्वाला अडचण आली नाही पाहिजे असं वर्तन माझं असलं पाहिजे. नक्कीच स्थानिक लेवलला काही गोष्टी असू शकतात, मतभेद असू शकतात, नाही अशात नाही, पण ते मतभेद एक मर्यादेपर्यंत असले पाहिजेत. मतभेद पण याच कारणासाठी असतात की त्या ठिकाणी फार काही कोणाला नुकसान पोचवण्यासाठी विषय नसतो. परंतु आपण युतीचा धर्म पाळत असताना किंवा मैत्रीचा धर्म पाळत असताना सगळ्याकडनं सगळ्याला समान वागणूक आणि एक सगळा समान रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे. आणि शेवटी त्या ठिकाणी एकमेकाच्या मदतीनंच आपण त्या ठिकाणी तिथपर्यंत बसलेलो असतो. ही जाण फक्त त्या ठिकाणी तिथे बसलेलं असणं गरजेचं असतं की पुढे जाऊन जर का एकमेकाच्या सहकार्याने तिथे जायचं आणि पुन्हा नंतरनं सहकारीच पुढं नाही, पुढं हा स्पर्धक होता आपला म्हणून त्या स्पर्धकाला संपवण्याची भूमिका पण त्यानं घेतली नाही पाहिजे. कारण का त्यांनी विचार केला पाहिजे की अरे नाही, यांच्यासुद्धा मदतीनं आपण इथं आलो आहे आणि भविष्यात हा आपला स्पर्धक होईल. एवढ्या जर का शॉर्ट माइंडनं का त्या ठिकाणी आपल्याच मित्राला संपवायची भूमिका असेल तर त्यावेळेस थोडंसं दुःख होतं किंवा त्यावेळेस थोडंसं बंड होतं आणि ते मतभेद निर्माण होतात. आता थोडंफार कसं असतं, प्रत्येक घरोघरी मातीच्या चुली भांडी हे वाजतच असतात, नाही अशातला भाग नाही. म्हणून काय आपण काडीमोड करतो का, संसार मोडतो का, नाही मोडत आहे. परंतु संसार करत असताना प्रमुखानं सुद्धा त्या ठिकाणी तेवढंच जबाबदारीनं वागलं पाहिजे असं माझं मत आहे. तशी कारणंही आहेत. कारण का माझं टाकळीमध्ये सत्ता आहे आणि टाकळी ही 33,000 लोकसंख्येचं मोठं गाव आहे. पंढरपूरचं जर का सगळं कॅल्क्युलेशन केलं तर एक भाकरीचा भाग बघितला तर त्यातली चतकोर भाकर ही टाकळी आहे. आणि या टाकळीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतल्यापासून 27व्या दिवशी त्या ठिकाणी सत्ता प्रस्थापित आपण केलेली आहे भाजप शिवसेनेनं. आणि आज या भागाचं नेतृत्व माझे मोठे बंधू सरपंच या नात्यानं करतायत. नगरपंचायतीची ऑर्डरसुद्धा त्या ठिकाणी आपण मागणी केलेली आहे आणि ती थोड्या कारणासाठी प्रलंबित आहे. निवडणूक आयोगानं जिल्हा परिषदच्या गटाच्या रचना झाल्यामुळं त्या ठिकाणी रचनाला डिस्टर्ब होऊ शकतो म्हणून झेडपीनंतरनं नगरपंचायत त्या ठिकाणी करावी असे त्या ठिकाणी त्यांची सूचना आल्यामुळं ते थांबलेलं आहे. परंतु या ठिकाणी सत्ता आमची युतीची महाराष्ट्रातील असताना आणि विक्रमी माझ्या घरातील 5 सदस्य असताना देखील त्या ठिकाणी कधीकधी निधी वाटपाच्या वेळेस अडवणुकी होतात. बऱ्याचशा आजपर्यंत मला त्या ठिकाणी मी सत्तेवर असताना सुद्धा त्या ठिकाणी स्थानिकच्या लोकप्रतिनिधीकडनं मला 1 रुपया देण्यात आलेला नाही. आणि जो काही दिला गेला तो जे सत्तेत नाहीत अशाच लोकांना दिला गेला. मग शेवटी सत्ता आपले, तुम्ही नेते आमचे आहेत, आमचं प्रतिनिधित्व करता, तर मग आमच्या विरोधकांना आपण त्या ठिकाणी निधी देता. आणि सत्तेत आपण असताना सुद्धा सत्तेतला माणूस त्या ठिकाणी आपला सहकारी उपाशी राहतो आणि त्याला थोडंसं अडवणूक केली जाईल असं ऑल ओव्हर झालेलं आहे. आणि त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी नेतृत्वाच्या कानावर हे घातलेलं आहे. परंतु असं झालं नाही पाहिजे असं माझं मत आहे. आणि मग असे मतभेद त्या ठिकाणी तयार होण्याची कारणं हेच असतात. आणि मग सगळीकडेच त्या ठिकाणी आमच्या जवळपास नाही म्हटलं तर पंढरपूर तालुक्यामध्ये संमिश्र 7-8 ठिकाणी आमच्या सत्ता आहेत. काही बार्शी भागामध्ये सुद्धा बिनविरोध ग्रामपंचायती आहेत आणि जिल्हाभर त्या ठिकाणी आमची अशी चांगली परिस्थिती आहे. आणि मग अशा ठिकाणी जर का कुठे मित्रपक्षातल्या प्रतिनिधीकडनं जर आमच्यावर अन्याय होत असेल तर दुःख वाटतं की बाबा आपण यांना एवढं मोठ्या मनानं त्या ठिकाणी सहकार्य केलं परंतु त्यांच्याकडनं आपल्याला चांगलं काही नाही पण अशी तरी दुजा भावाची वागणूक नाही मिळली पाहिजे एवढी तर अपेक्षा असणं एक माणूस म्हणून त्या ठिकाणी असणं मला वाटत नाही काय गैर आहे. नाना, तुम्ही राजकारण हे जवळून पाहिलेलं आहे, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हाला पूर्ण इतिहास माहीत आहे. सध्याची पंढरपूर मंगळाची लढत ही बहुरंगी होण्याची चर्चा बोलली जात आहे. यामध्ये अभित पाटील, भगीरथ बालके, प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, एवढंच काय तर मनसे नेते दिलीप धोत्रे यासह तुमच्या देखील नावाची चर्चा चालू आहे. इतिहासाचं सांगायचं गेलं तर एक आम्हाला छोटासा मुद्दा कशा प्रकारे सांगू शकाल?
च्या अगोदरच्या गॉसिप्स अगोदरच्या चर्चेला काही अर्थ नसतो. शेवटी कोण कोणाची भविष्यातली पोळी किंवा बार्गेनिंग पॉवर वापरून आपल्याला जायचं असतं एका मार्गाला, परंतु दाखवायचं असतं दुसऱ्याचा मार्ग अडवायचा, म्हणजे आपल्या मार्गाला भविष्यात सुखकर करून घेणं, असा एक राजकारणातली बार्गेनिंग पॉवर म्हणतो ती वापरण्याची भूमिका. एरवी कधी एखादा मानसिकता नसते की ऐकून घेण्याची, किंवा आपला एखादा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावायचा असेल किंवा आपले काही एखादी गोष्ट पदरात पाडून घ्यायची असेल तर त्यावेळेस ते आपली पडून घेतली जात नाही. पण नेमकेपणानं नाक दाबलं की तोंड उघडतं, अशा भूमिकेत काही थोडे संधीसाधू असतात आणि असे संधीसाधू त्या ठिकाणी पेव उठतो. त्याच्यामुळं आजचं चित्र जरी बहुरंगी वाटत असेल तरी येणाऱ्या मैदानात उतरल्यानंतरनं ना हे पळून जाणारे असतात आणि ज्याच्यात खरी हिंमत आहे आणि ज्याचा लोकांचा ज्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे असेच लोक त्या ठिकाणी सामोरं असलेली येतील आणि बहुरंगी वगैरे काही होणार नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी फार तरी तिरंगी इथपर्यंत निवडणूक होईल, परंतु उमेदवार कोण असतील हे आज मी सांगणं योग्य होणार नाही, कारण का त्याचा निर्णय हा सर्वस्वी युतीचे तिन्ही नेते पक्षाचे प्रमुख त्या ठिकाणी घेतील. आणि आम्ही आमच्या पद्धतीनं माझ्या पक्षाकडनं तर मी इच्छुक आहेच. मी तर त्या ठिकाणी इच्छुक म्हणून त्या ठिकाणी साहेबांना बोललेलोच आहे. परंतु शेवटी निर्णय युतीचे जे सर्व नेते मिळून घेतील तो निर्णय त्या ठिकाणी मान्य असेल. धन्यवाद नाना, तुम्ही तुमचा मूल्यवान आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीतच लोकसभेनंतर आता विधानसभेच्या बाबत त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 मतदारसंघामध्ये महायुतीचे घटक पक्षाचे जे कोण उमेदवार असतील ते निवडून येतील असा दावा केलेला आहे. त्याच पद्धतीने पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघात ही बहुरंगी नसून तिरंगी होण्याचा देखील दावा त्यांनी केलेला आहे. तसेच जर चमत्कार घडला तर निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून संधी दिली जाईल असं विश्लेषण स्पष्टीकरण त्यांनी सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून केले. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारी सोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.